बच्चू कडू यांनी नीट 2026 पेपरफुटी प्रकरणावर सरकारवर जोरदार टीका केली आहे. पेपर कसे फुटतात, सरकार झोपा काढतंय का, असा सवाल करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला. लाखो विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन परीक्षा दिल्यानंतर अशा घटनांमुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात आणि देशभरात नीट पेपर फुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. फाशी दिली पाहिजे. साला गरीब लोक पोरांना मग पेपर द्यायच्यात काही अर्थ आहे का? असे कसे पेपर फुटतं? सरकार काय झोपा काढतं का? आणि अशा पद्धतीनं पेपर फुटत असेल आणि आम्ही काहीच करत नसेल तर काय होतंय, एखादा खून होतं ना त्याच्यापेक्षा हा डबल खून आहे, त्याचं आयुष्य बर्बाद होतं. तो जो गरीब शेतकरी पोरगा आहे, जो काही युवक आहे, तो किती काम करतं, किती मेहनत करतं, पुण्याला जायचं, तिथं आयुष्य गमावून बसायचं आणि वेळेवर पेपर फुटत असेल तर तो मोठी हत्या आहे. फासावर टाकलं पाहिजे साल्यांना. आणि ज्यांना फोडलाय ना सरकारनं निघेल तर आम्ही जाऊन मारून साल्याला.